हनुमान की जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। भारत माता की, भारत माता की वंदे वंदे, जय श्री राम। प्रभू श्री रामचंद्रांच्या पावन पदस्पर्शाने पुण्य अशी पावन भूमी जी आहे ती आपली नाशिक नगरी आहे। आणि या नाशिक नगरीमध्ये आपल्या बोरगड नगरामध्ये आज अत्यंत भाग्याचा क्षण आपल्या सगळ्यांसाठी आलेला आहे। आणि तो म्हणजे प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मभूमीतून आपल्या सगळ्यांना नूतन भव्य अशा प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराचं प्राण प्रतिष्ठेचं निमंत्रण घरपोच आलेलं आहे। बोला सियावर प्रभू रामचंद्र की। अक्षरांचा कलश थेट आपल्याकडे आलेला आहे। जसं आपल्या घरी एखादं शुभ कार्य असलं, विवाह समारंभ असला की आपण आपल्या सगळ्या आप्त स्वकीय मित्र बांधवांना काय देत असतो? अक्षदा देत असतो। पण तसंच अगदी सगळ्या रामभक्तांनी धर्माचार्यांनी अभिमंत्रित केलेल्या, वेद मंत्रांनी अभिमंत्रित केलेल्या अत्यंत पुण्य पावन अशा अक्षता आपल्या सगळ्यांसाठी पोहोचत केलेल्या आहेत। आणि हा अक्षतांचा कलश अत्यंत सन्मानाने, अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने सगळ्या माता भगिनींनी बंधूंनी आपल्या मस्तकावरती धारण करून सुंदर अशी शोभायात्रा पूर्ण करत देवादिदेव महादेवांच्या समोर आपण आलेलो आहे। हर हर महादेव। आता अयोध्या ही प्रभू श्री रामचंद्रांची जन्मभूमी आहे हे छोट्या बालकाला सुद्धा माहिती आहे। आणि वनवासात असताना 14 वर्ष प्रभू श्री रामचंद्रांना याच आपल्या पुण्य पावन नाशिक नगरीमध्ये राहण्याचा योग आला होता। आपण सगळेजण अत्यंत भाग्यवान आहोत की त्या पावन नगरीमध्ये आपण राहतो। त्या गोदावरी माता अरुणा वरुणा यांच्या संगमाचं तीर्थ रोज आपल्याला घरपोच प्राप्त होतं। लक्षावधी रामभक्त ज्या प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराची वाट पाहत होते, गेली शेकडो वर्ष प्रभू श्री रामचंद्रांचं भव्य मंदिर बांधायचं आहे असं स्वप्न अनेक पिढ्यांनी पाहिलेलं आहे। आणि ते भव्य मंदिर पौष शुद्ध द्वादशी विक्रम संवत 2080 म्हणजेच येत्या 22 जानेवारीला दुपारी ठीक 12:32 प्रभू श्री रामचंद्र प्रत्यक्ष स्थानापन्न होणार आहे। 14 वर्ष वनवासात राहिलेले प्रभू श्री रामचंद्र ज्या वेळेला अयोध्येला परत आले त्यावेळेला सगळ्या अयोध्यावासियांनी काय साजरं केलं? दिवाळी साजरी केली। आणि आता 500 वर्षांनंतर प्रभू श्री रामचंद्रांचा वनवासामधून हा प्रवास पुन्हा एकदा आपल्या जन्मभूमीच्या ठिकाणी भव्य मंदिरामध्ये होतोय। आणि म्हणून 22 जानेवारीला 12:32 ज्या वेळेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यावेळेला संपूर्ण भारतामध्ये काय साजरं व्हायला पाहिजे? दिवाळी व्हायला पाहिजे। आता आपण त्याचा ट्रेलर दाखवलो। प्रत्येकाने घरोघरी दीप लावलेले आहेत। सगळ्यांनी औक्षणाचं ताट बाहेर आणलं आणि अक्षतांचं स्वागत केलं। तसं 22 जानेवारीला आपल्याला पुन्हा एकदा प्रचंड उत्साहामध्ये दिवाळी साजरी करायची आहे। एकदा जोरदार सियावर प्रभू रामचंद्र की, पवन सुत हनुमान की जय श्री राम। आता हे जे भव्य मंदिर होत आहे
याचा 500 वर्षांचा धावता इतिहास मी पुढच्या काही मिनिटांमध्ये तुमच्या समोर सादर करणार आहे. सगळ्या रामभक्त बंधू भगिनी मातांना विनंती आहे की आता पुढचा अर्धा तास कोणाचाही शब्द ऐकू येणार नाही. फक्त प्रभू श्री रामचंद्रांचं कथाकथन तुम्हाला ऐकू यायला हवं. आपली जी छोटी छोटी बालक आहेत यांना कृपया छान प्रेमाने मांडीवर घ्या, जवळ बसवा आणि हे दिव्य शब्द प्रभू श्री रामचंद्रांचं गायन जे कथन आता होत आहे ते सगळ्यांच्या कानावरती पडलं पाहिजे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपली ही दिव्य भारत भूमी अनेक संतांची भूमी आहे आणि ही जशी पुण्य पावन भारत माता आहे तशी ती अत्यंत समृद्ध हजारो वर्षांपासून राहत आलेली आहे. म्हणून अनेक आक्रमण आपल्या भारत देशावरती झाली. शक आले, हुण आले, डच आले, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले, मुघल आले, यवन आले आणि शेवटी इंग्रज आले. 150 वर्ष त्यांनी राज्य केलं. मुघलांचं ज्यावेळेस आक्रमण आपल्या या भारत मातेवरती होत होतं त्यावेळेला अनेक टोळधाडी येत होत्या. हुमायून आला, बाबर आला, अकबर आला, औरंगजेब आला, असे अनेक हरामखोर आलेले आहेत आणि ज्यांनी आपल्या भारत मातेचे लचके तोडण्याचा प्रयत्न केला. 1526 मध्ये बाबर नावाचा असाच एक आक्रमक इथे आला आणि त्यांनी पाहिलं की या देशाचा आत्मा म्हणजे प्रभू श्री राम आहेत. अनेक छोटी छोटी श्रीरामाची मंदिरं आसे तू हिमाचल, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत अनेक मंदिरं आहेत. परंतु प्रभू श्री रामचंद्रांचं जे साक्षात जन्मस्थान आहे ते म्हणजे अयोध्या नगरी आहे. ती अत्यंत सुजलाम सुफलाम आहे, सगळ्या हिंदूंची अस्मिता आहे आणि या अयोध्या नगरीलाच आता मी लक्ष करणार असा विचार करून त्याने अयोध्येच्या दिशेने कूच केली. इसवी सन 1526 मध्ये राणा सांगांनी त्याचा पराभव केला. याला इथेच मातीमध्ये मिसळून टाकायचं म्हणून त्याला पराभूत केला. तिथून तो पळाला. त्याने पुन्हा युद्धाची तयारी केली. 2.25 लाख इतकं प्रचंड सैन्य तो घेऊन आला आणि पुढच्या वेळेला मात्र त्याने राणा सांगांचा पराभव केला. त्याचा आत्मविश्वास वाढला आणि 1527 साली आपला सेनापती मीर बाकी याला त्यांनी अयोध्येच्या राम मंदिरावरती चाल करून जायला सांगितलं. हिंदू काही लेचेपेचे नव्हते. आपल्या सगळ्या पूर्वजांनी निकराची लढाई केली परंतु 2.25 लाख सैन्य आपल्या राम जन्मभूमीच्या अयोध्येच्या मंदिरावरती चालून आल्यानंतर काय होणार. अयोध्येच्या आसपासचे सगळे गाव निकराने लढत होते, आपलं मंदिर वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. अनेक पिढ्यांचा संघर्ष अनेक वर्ष चालू होता आणि या मीर बाकीनी शेवटी 1528 मध्ये दुर्दैवाने आपल्या प्रभू श्री राम लल्लाचं मंदिर उद्ध्वस्त केलं. हिंदू काही गप्प बसलेले नव्हते. 2.25 लाख हिंदूंचं बलिदान झालं. 4 वेळा बाबराने प्रयत्न केला त्यावेळेला कुठे संपूर्ण मंदिर उद्ध्वस्त करण्यामध्ये तो यशस्वी झाला. त्याने तिथे त्याच जागेवरती जिथे प्रभू श्री रामलल्लांचा जन्म झालेला होता त्याच जन्मभूमीच्या ठिकाणावरती त्यांनी बाबरी मशीद बांधण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु आसपासचे सगळे माता भगिनी बांधव धावून यायचे आणि रात्रीतून निर्माण केलेलं हा जो ढाचा होता तो सातत्याने रोज रात्री येऊन पाळायचा. असा अनेक दिवस प्रयत्न सुरू होता. एक रणरागिनी, एक महिला राणी, तिने एक प्रचंड लढाई केली. 3000 महिला सैनिक तयार केले आणि त्या 3000 महिला सैनिकांनी पुन्हा एकदा राम मंदिर वाचवण्यासाठी 10 वेळा चढाया केल्या. पण दुर्दैवाने
इतक्या मोठ्या प्रचंड मुघलांच्या सैन्यापुढे या 3000 महिला धारातीर्थी पडल्या. या सगळ्या माता भगिनींचं बलिदान झालं. त्याच्यानंतरही अनेक लढाया झाल्या. शीख संप्रदायाचे गुरु नानक देवजी यांनी आपल्या काव्यामध्ये या सगळ्या बाबराच्या अत्याचारांचं वर्णन केलेलं आहे. हे सगळं इतिहास साक्षी आहे. त्यानंतर गुरु नानकजींनंतर गुरु गोविंद सिंगजींना बोलावण्यात आलं. तिथले दीनदयाल पांडेजी नावाचे एक उत्तम रामभक्त होते. त्या पांडेजींनी आसपासच्या सगळ्या तरुणांना एकत्र केलं. 50,000 संख्येची फौज उभी केली आणि या मीर बाकीला तोंड द्यायला सुरुवात केली. त्यामुळे हा मीर बाकी किंवा बाबर तिथे कधीही पूर्णपणे मशीद उभी करू शकला नाही. त्यांनी फक्त अर्धवट ढाचा तिथे उभा केला. मशिदीमध्ये हातपाय धुण्यासाठीची जागा असते, त्याला म्हणतात वजू करणे. त्या वजू करण्याची जागा सुद्धा त्याला तिथे उभी करू दिली नाही. आणि त्यामुळे गेल्या 500 वर्षात त्या ठिकाणी कधीही नमाज पडली गेली नाही. ती मशीद म्हणून कधीच अस्तित्वात आली नाही, कारण अनेक रामभक्तांनी तिथे लढा दिला होता. 1528 पासून 1934 पर्यंत 450 वर्ष 76 लढाया झाल्या. 76 वेळा अनेक आक्रमकांनी आक्रमण केलं आणि राम जन्मभूमी पूर्ण जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्यासारख्या तुमच्या माझ्यासारख्या सगळ्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने रामलल्लावर प्रेम करणाऱ्या माता भगिनींनी बंधूंनी निकराचा लढा दिला आणि राम जन्मभूमी वाचवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माहिती आहे 1947 साल पर्यंत इंग्रजांचं राज्य आपल्यावरती होतं. इंग्रजांच्या काळापर्यंत 4 लाख लोकांचं बलिदान झालेलं होतं. 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला आणि 2 वर्षांनी 22 डिसेंबर 1949 ची मध्यरात्र, रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत आणि त्या आपल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या वास्तूचं रक्षण करण्यासाठी एक मुस्लिम शिपाई बाहेर दंडुका घेऊन बसलेला आहे. निर्मनुष्य सगळी जागा झालेली आहे आणि हा मुस्लिम शिपाई त्या ढाच्याच्या आसपास चक्कर मारत असताना त्याला अचानक काय दिसतं, प्रचंड चमत्कार झाला आणि आतमधून गाभाऱ्यातून प्रचंड प्रकाश येतोय बाहेर, असं त्याला दिसलं चित्र. रात्रीचे 12:30 झालेत. चमत्कार कोणाला दिसतोय? त्या मुस्लिम शिपायाला दिसतोय की गाभाऱ्यातून आतमधून त्या ढाच्याच्या आतल्या भागातून प्रचंड निळा प्रकाश येतोय. हा डचकला, सावध झाला आणि त्या प्रकाशाच्या दिशेने आतमध्ये त्या ढाच्यामध्ये गेला की जिथे अर्धवट मशिदीसारखा भाग तयार होता, वरती 3 घुमट होते. त्या दिशेने आतमध्ये गेला आणि पाहतो तो काय, प्रभू श्री रामचंद्रांच्या स्वयंभू मूर्ती तिथे प्रकट झाल्या होत्या. सियावर प्रभू रामचंद्र की. आणि पाहिलं बाल स्वरूपातल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती आहेत. हा म्हणतात सकाळी आसपासच्या पंचक्रोशीमध्ये ही बातमी पसरली. त्यावेळेला त्या अयोध्येचे मॅजिस्ट्रेट होते के नायर. नायरांच्या कानावरती ही बातमी गेली. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केरळ मधून आलेला हा सरकारी माणूस, त्यांनी लगेच आदेश काढला की एका पुजाऱ्याची नेमणूक करा. लोखंडी दरवाजा केला गेला गाभाऱ्याला आणि रोज पुजारी येऊन पूजा करायला लागला. 49 सालपासून 1949 ते 1984 एवढ्या काळपर्यंत तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना भारतभरातल्या अनेक देशभक्तांना हे माहितीच नव्हतं की आपला सगळ्यांचा लाडका रामलल्ला हा कुलपात आहे, तो बंदिस्त आहे आणि त्याच्या स्वतःच्या जन्मभूमीसाठी
तो पुन्हा एकदा वनवासात पडलेला आहे. गेले 500 वर्ष तो वनवास भोगतोय. हे अनेकांना माहिती नव्हतं. 1984 साली दिल्लीला धर्मसंसद भरली. आपले सगळे शंकराचार्य, अनेक संप्रदायांचे धर्माचार्य हे एकत्र आले आणि त्यांनी या व्यासपीठावरून एकमताने घोषणा केली की जिथे जिथे रामकथा होईल, जिथे जिथे पुराण कथा होईल, जिथे भजन होईल, जिथे सत्संग होईल, संपूर्ण देशभरामध्ये आता हा विषय लिहिला पाहिजे की रामलल्लाला मुक्त करायचंय, राम जन्मभूमी मुक्त करायची आहे. आणि सगळ्या देशाला त्यांनी घोषणा दिली, मंदिर वही बनाएंगे, मंदिर भव्य बनाएंगे. सगळ्या धर्माचार्यांनी ठरवलं आणि याचं नेतृत्व विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी समाजामध्ये वेगवेगळी आंदोलनं, वेगवेगळे कार्यक्रम घेऊन जायला लागले. राम जानकी रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं. भारतभरामध्ये प्रभू श्री रामचंद्रांची ही रथयात्रा पोहोचली. त्यावेळेला अनेक गावातल्या लोकांना पहिल्यांदा हे कळलं की रामलल्ला तुरुंगात आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती आंदोलन सुरू झाली. राम, लक्ष्मण आणि सीता माता यांना स्वतःच राहण्यासाठी स्थान सुद्धा नाही. जो रामलल्ला करुणामय आहे. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला आपल्या वडिलांचं आदेश पालन करण्यासाठी प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण भैया आणि सीता माता चित्रकूट पर्वतापर्यंत आले, त्यावेळेला त्या वनातल्या वनदेवीला कळालं की साक्षात नारायणांचे अवतार भगवान श्री रामचंद्र माझ्या वनात आलेले आहे. ती वनदेवी साक्षात प्रगट झाली. प्रभू श्री रामचंद्रांच्या समोर आली आणि हात जोडून म्हणतीये, देवा मी तुमची काय सेवा करू? मला असं कळालंय की तुम्ही आता 14 वर्ष वनवासात इथे राहणार आहात. स्मित हास्य करत प्रभू श्री रामचंद्र म्हणाले, हो माते, मी आता वनवासातच राहणार आहे. मी तुमच्या छत्रछायेत राहणार आहे. मी तुमचं काय प्रिय करू देवा? मी तुमच्यासाठी काय करू? माझे सगळे फुलं, फळं, कंदमुळं तुमच्यासाठी तर आहेतच, पण मला तुमचं अजून काहीतरी कल्याण करावं असं वाटतं. मी काय करू तुमच्यासाठी? प्रभू श्री रामचंद्र म्हणाले, माते, अयोध्येपासून चित्रकूट पर्वतापर्यंत ज्या रस्त्याने मी आलेलो आहे, त्या रस्त्यावरती मध्ये मध्ये अनेक ठिकाणी काटे आहेत. माते, तुला शक्य असेल तर ते काटे त्या रस्त्यातून काढून टाक. वनदेवी म्हणतीये, देवा तुम्ही तर आता येऊन पोहोचले आणि तुम्हाला तर परत ते अयोध्येला जायचं नाहीये 14 वर्ष. मग आत्ता काटे काढण्याचं प्रयोजन काय? देवी, माझा लाडका बंधू भरत त्याच मार्गाने मला शोधत शोधत येणार आहे. माझ्या पायात जे काटे रुतले ते त्याच्या पायात रुतू नये. इतके करुणामय प्रभू श्री रामचंद्र आहेत. आदर्शांचा आदर्श तो राम आहे आणि तो राम 70 वर्ष तंबूत राहिलाय. देशभरामध्ये सगळ्या रामभक्तांनी ठरवलं की राम जन्मभूमी मुक्त झाली पाहिजे. गावागावामध्ये विषय झाला की प्रत्येक गावातून आपल्याला विटा पोहोचवायच्या आहेत आणि शिलान्यास पूजन गावागावातून झालं. 2.25 लाख विटा भारतभरातून अयोध्येला जाऊन पोहोचल्या. सरकारपर्यंत विषय ठेवला. तत्कालीन सरकार काही अनुकूल नव्हतं राम जन्मभूमीसाठी आणि राम आहे तशाच स्थितीमध्ये राहावे. जी काही स्थिती आहे ती तशीच बंद पडेल. वर्षानुवर्ष कोर्टाच्या मार्गाने सुद्धा लढाई चालू होती. परंतु राम भक्तांनी आता निर्धार केला होता. 1990 साल उजाडलं. आता प्रत्यक्ष कारसेवेचं आवाहन केलं गेलं की आता सगळ्यांनी, देशभरातल्या रामभक्तांनी ज्याला ज्याला शक्य आहे त्यांनी प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराच्या कार्यसेवेसाठी कारसेवक म्हणून गावागावातून अयोध्येच्या दिशेने कूच करून जायचं आहे. 2 दिवस ठरले कारसेवा करण्यासाठी. 30 ऑक्टोबर 1990
आणि 2 नोव्हेंबर 1990 उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते मुलायम सिंग यादव. हिंदुत्ववाद्यांच्या अत्यंत विरोधी प्रभू श्री रामचंद्रांचा रागराग करणाऱ्या या माणसाने सांगितलं, परिंदा भी पर नहीं मार सकता. एका पक्षाला सुद्धा मी अयोध्येच्या भूमीत प्रवेश करू देणार नाही. सगळे रस्ते त्यांनी बंद करून टाकले, रेल्वे बंद पाडल्या आणि एवढंच नाही तर 20,000 सशस्त्र मिलिटरी उतरवली रस्त्यावरती. कशासाठी? आपल्याच देशात आपल्याच हिंदू बांधवांना, आपल्याच राम भक्तांना अडवण्यासाठी. अयोध्येला संपूर्ण लष्करी छावणीचं स्वरूप आलेलं होतं. देशभरातून 50,000 पेक्षा अधिक रामभक्त माता, भगिनी, बंधू सगळ्या दिशांनी अयोध्येकडे येत होते. त्याला बरोबरीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला अशोकजी सिंगल नेतृत्व करत होते. 30 ऑक्टोबरच्या दिवशी अयोध्येच्या सीमेवरती हजारो लाखो रामभक्त आता येऊन पोहोचलेले आहेत आणि त्यावेळेला 30 ऑक्टोबरला 9:44 सकाळी कार्यसेवा करायची, कार सेवा करायची म्हणून ठरलेलं होतं. 9:10 अचानक अशोकजी सिंगल एका छावणीतून बाहेर आले. फक्त 5 रामभक्त त्यांच्या बरोबर होते आणि चमत्कार झाला. अशोकजी जसजसे पुढे जाते आहेत, अयोध्येच्या घराघरातून रामभक्त बाहेर पडायला लागले. कसे? जसं वारुळातून मुंग्या बाहेर येतात तसे सगळ्या दिशांनी रामभक्तांचा लोंढा निघाला. साक्षात हनुमंतराय एका साधू संन्यासाच्या शरीरामध्ये प्रवेश करून थेट पोलिसांच्या गाडीमध्ये शिरले. एक मोठी पोलिसांची व्हॅन त्या साधू संन्यासी बुवांनी स्वतःच्या ताब्यात घेतली. सगळे कारसेवक त्या पोलिसांच्या गाडीमध्ये बसले आणि 100च्या स्पीडनी ती पोलीस व्हॅन धडाधड सगळे अडथळे तोडत प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मभूमीच्या दिशेने निघाली आणि तिच्या पाठोपाठ हजारो रामभक्त जायला लागले. संध्याकाळपर्यंत काय होतंय आणि काय नाही हे कोणालाही कळेना. 2 दिवस विश्रांतीचे ठरले आणि पुढच्या 2 तारखेला म्हणजे 2 नोव्हेंबरला पुन्हा हजारो कार्यसेवक तिथे आले आणि कारसेवा करायची म्हणजे काय करायचं तर फक्त शरयू मातेच्या पात्रातली मूठभर माती घ्यायची आहे, वाळू घ्यायची आहे आणि जिथे राम मंदिर बांधायचं आहे तिथे ती नेऊन अर्पण करायची आहे त्या कोट्यावर. एवढंच फक्त आंदोलन करायचं होतं. परंतु मुलायम सिंगांनी गोळीबार केला. इतका प्रचंड गोळीबार केला की हजारो रामभक्त रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि त्यांना सगळ्यांना हे जिवंत आहे की मेले आहेत हे न पाहता शरयू नदीमध्ये लोटून द्यायला लागले. शरयू लाल झाली. जगभरातल्या वर्तमानपत्रांचे मथळे या शीर्षकाने गाजायला लागले की शरयू जी पुण्य पावन गंगा माता आहे ती लाल झाली. अनेक रामभक्तांचा बळी घेतला गेला आणि 6 डिसेंबर 1992 हा दिवस उजाडला आणि त्या दिवशी मात्र रामभक्तांनी आर किंवा पारची लढाई करायचं ठरवलं आणि राम जन्मभूमी मुक्तच करायची आहे. आज या निर्धाराने सगळे रामभक्त तिथे जमले आणि हजारो तरुणांनी या वानर सेनेनी हा बाबरी ढाचा काही क्षणात खाली कोसळला. दुपारी 2:45 पहिला ढाचा खाली कोसळला. 1 तासाने 3:45 दुसरा घुमट खाली कोसळला आणि 1 तासाने परत शेवटचा घुमट खाली कोसळला आणि गेल्या 500 वर्षांचा हिंदूंच्या माथावरचा कलंक रामभक्तांनी धुवून काढला. सियावर प्रभू रामचंद्र की, पवन सुत हनुमान की. रातोरात संपूर्ण जमीन दोस्त सगळे समतल जमीन करण्यात आली आणि त्याच रात्री त्या रामलल्लांच्या स्वयंभू प्रकट झालेल्या छोट्या मूर्ती
एका तंबूमध्ये आणून त्यांची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. कोर्टामध्ये सुद्धा ही केस चालू होती आणि अनेक वर्षापासून चालू असलेली 19 नोव्हेंबर 2019 ला हा निर्णय आला की ही राम जन्मभूमीच आहे. सगळ्या प्रकारे साक्षी पुरावे दिले गेले. त्या मंदिराच्या खाली रडारनी एक्सरे काढला गेला. जसं मानवी शरीराचा आपण MRI करतो किंवा स्कॅन करतो, एक्सरे काढतो, तसं जमिनीचा एक्सरे काढला गेला आणि त्यात खाली असं लक्षात आलं की इसवी सन 6व्या-7व्या शतकामध्ये इथे खाली एक मंदिर होतं. त्याचे अनेक पुरावे सापडले. ते कोणी बांधलं होतं? ते राजा स्कंदगुप्ताने बांधलं होतं. त्याच्या खाली आणखी खोदकाम करायला सांगितलं सरकारने. ते आणखी खोदकाम केलं तर 2000 वर्षापूर्वी राजा विक्रमादित्यानी एक प्रचंड प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर बांधलं होतं. ते सुद्धा खाली सापडलं. असे अनेक साक्षी पुरावे, 500 वर्षांचा इतिहास, 4 लाख रामभक्तांचं बलिदान, हे सगळे पुरावे सर्वोच्च न्यायालयात ठेवण्यात आले आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा राम भक्तांनी ही लढाई जिंकलेली आहे. आणि त्यानंतर आदेश दिला कोर्टाने की श्री राम जन्मभूमी न्यास स्थापन करावा आणि पुढची लगेच तयारी राम मंदिर उभारण्याची सुरू करावी. 14 जानेवारी 2021, 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपण सगळेजण कोविड मध्ये ग्रस्त होतो. कोरोनाचं भयंकर आक्रमण झालेलं होतं आणि संक्रांतीपासून सगळ्या रामभक्तांनी गावागावात जाऊन निधी गोळा करायला सुरुवात केली की आता आपल्याला भव्य मंदिर बनवायचंय. आता सरकारी निर्णय सुद्धा आलाय, कायदेशीर निर्णय पण आलाय आणि आता भव्य राम मंदिर आपल्याला तिथेच बनवायचंय. हा निर्धार 5,34,000 गावातील म्हणजे संपूर्ण भारतभरातील रामभक्तांनी केला आणि केवळ 44 दिवसामध्ये 3,500 कोटी रुपये गोळा झाले. 3,200 कोटी रुपयांचा निधी केवळ 44 दिवसामध्ये राम मंदिर भव्य निर्माण करण्यासाठी झाला आणि मंदिराचं कार्य अत्यंत वेगाने सुरू झालं. आणि ते मंदिर कसं असणार आहे तर ते मंदिर पुढे 1000 वर्ष कोणत्याही आक्रमणात, नैसर्गिक भूकंप येऊ द्या, वारा येऊ द्या, वादळ येऊ द्या, त्या 1000 येणाऱ्या वर्षामध्ये आता तयार होणारं मंदिर हलणार नाही. इतकं भव्य आणि इतकं सुंदर मंदिर आता तिथे उभं राहत आहे. काय स्वरूप आहे, केवढं मोठं मंदिर आहे तर 380 फूट लांब, 250 फूट रुंद आणि 161 फूट उंच इतकं भव्य मंदिर, 3 मजली प्रभू रामलल्लांचं मंदिर हे उभं राहत आहे. आता ज्या वेळा सगळ्या जगभरातल्या संशोधकांनी हे मंदिर बांधण्यासाठी संशोधन सुरू केलं तर खाली पाया पण तेवढा मजबूत घेतला पाहिजे म्हणून 45 फूट खाली खोल गेले आणि तिथे खाली 600 बाय 400चा एक मोठा खड्डा खोदला गेला आणि तिथे शरयू मातेचा अंतप्रवाह आहे. खाली सगळी वाळूच वाळू आहे. वाळूवरती घर उभं राहणं शक्य आहे का? नाही. मग मजबूत अशी खाली जमीन तयार केली गेली. देशभरातल्या 5 IIT मधून अनेक संशोधक तिथे आले आणि त्यांनी एक आधुनिक अशी वस्तू निर्माण केली की भूकंप झाला तरीही मंदिर हलणार नाही, पूर आला तरी सुद्धा मंदिर बुडणार नाही, ढगफुटी झाली तरी सुद्धा मंदिराला काही होणार नाही, अशी संरक्षक भिंत खाली 45 फूट खोल आणि चौकोनी आकारामध्ये अशी बांधण्यात आली. आणि तिथून जमिनीपासून वरती 32 पायऱ्या चढून जावे लागतील. एवढ्या उंचावरती म्हणजे 14.5 फुटावरती हा जसा कोटा आहे, ज्याला प्लिंथ म्हणतात इंजिनिअरिंगच्या भाषेत, ती प्लिंथ पहिला जमीन तल बांधण्यात आलाय. आणि पहिला मजला जो आहे तर त्या पहिल्या मजल्यावरती गर्भगृह असणार आहे आणि त्या गाभाऱ्यामध्ये असलेल्या रामलल्लांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आता येत्या पुढच्या महिन्यातल्या 22 तारखेला होणार आहे. देशाचे आदरणीय पंतप्रधान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय मोहनजी भागवत, अनेक धर्माचार्य, 8,000 गणमान्य व्यक्ती देशातून आणि काही विदेशातून आलेले सुद्धा सन्माननीय पाहुणे हे त्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित असणार आहेत। आता तिकडे प्राण प्रतिष्ठा सोहळा चालू आहे, देशभरात तर 140 करोड जनता आहे। तुमच्या माझ्या मनात जरी असलं तरी आपण सगळ्या जणांनी तिथे गर्दी करायची नाहीये, कारण सरकारी आदेश असा आहे की फक्त ज्यांना निमंत्रण आहे त्यांनी अयोध्येत जायचं आहे। मग आपण सगळ्यांनी काय करायचं आहे, तर आपण सगळ्यांनी त्या दिवशी असंच एकत्र यायचं आहे सकाळी 11 वाजेपासून पुढे 3 तास, आणि रामरक्षा, मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा, श्रीराम जय जय रामचा जप हे सगळं आपल्याला करायचं आहे। 12:32 तिकडे अयोध्येमध्ये आरती सुरू झाली की आपल्याला सुद्धा इथे आरती करायची आहे। अतिशय मोठा उत्सव करायचा आहे। आपण अत्यंत भाग्यवान आहोत की 500 वर्षांच्या पिढ्यांमध्ये आपल्या पिढीला आपल्या डोळ्यासमोर या ऐतिहासिक क्षणांचं साक्षीदार होण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे, आणि म्हणून येत्या 22 जानेवारी पर्यंत प्रत्येकाने आपापल्या घरी सुद्धा राम नामाचा जप करायचा आहे। आपल्याला 1 मिनिट तर तिथे काही लावायला जायचं नाहीये, 1 दगड लावायला जायचं नाहीये, परंतु श्री राम नाम जपाची उपासनेची वीट आपल्याला रोज घरून लावायची आहे। म्हणजे 22 जानेवारी पर्यंत मंदिराचं काम निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या उपासनेची, श्रद्धेची शक्ती मंदिराभोवती आपल्याला उभी करायची आहे। म्हणून 22 जानेवारीला संध्याकाळी आपल्याला दीपोत्सव करायचा आहे, दिवाळी साजरी करायची आहे। प्रत्येक घरी कमीत कमी 5 दिवे तरी लावायचे आहेत, गोडधोड करायचं आहे, प्रसाद करायचा आहे, जल्लोष करायचा आहे। देशभरातल्या 5.5 लाख मंदिरांमध्ये असा मी सांगितलेला कार्यक्रम एकसारखा होणार आहे। तुम्ही जर वर्तमानपत्र पाहत असाल तर तुम्हाला रोज नवनवीन आश्चर्यकारक बातम्या कळत असतील। प्रभू श्रीरामांचं मंदिर कसं आहे, तर त्याच्यामध्ये विटा आणि माती किंवा सिमेंट सुद्धा वापरलेलं नाहीये। त्याच्या पायासाठी जो काळा ग्रॅनाइट दगड वापरला आहे तो पूर्ण कर्नाटकातून आला आहे। संपूर्ण मंदिर हे फक्त आणि फक्त दगडामध्ये बांधलेलं आहे। तो दगड जो आहे तो गुलाबी रंगाचा ग्रॅनाइट आहे, तो राजस्थानातून आलेला आहे। संपूर्ण मंदिराला 161 खांब आहेत आणि जे 44 दरवाजे आहेत हे सगळेच्या सगळे सागवानी लाकडाचे आहेत, ते आपल्या महाराष्ट्रातून, विदर्भातून गेलेले आहेत। आपण अत्यंत भाग्यवान आहोत। आपल्या महाराष्ट्रातले अनेक कारागीर दिवस रात्र 24 तास मेहनत करून हे 3 मजली रामलल्लाचं मंदिर सुंदर बांधण्यासाठी आपल्या श्रमाचं योगदान करतायत। आपल्याला केवळ भक्तीचं योगदान करायचं आहे। आपल्याला श्री राम नामाचा जप रोज घरी करायचा आहे। ज्यांना रामरक्षा येत असेल त्यांनी रोज घरी रामरक्षा म्हणा, ज्यांना मारुती स्तोत्र येतं त्यांनी मारुती स्तोत्र म्हणा, ज्यांना हनुमान चालीसा येते त्यांनी हनुमान चालीसा म्हणायची आहे। आणि केवळ एवढं करून थांबणार नाही आहे। केवळ राम मंदिर झालं म्हणजे सगळं झालं असं नाही आहे, तर राम मंदिरापासून आपल्याला पुन्हा एकदा आपल्या भारत मातेला विश्वगुरुपदी बसवायचंय आणि भारत माता सगळ्या जगाला मार्गदर्शन करेल इतकं विकसित राष्ट्र भारत राष्ट्र आपल्याला बनवायचं आहे। म्हणून राम मंदिरापासून राष्ट्र मंदिरापर्यंतचा प्रवास आपल्याला आज तुम्ही जे इतकं सुंदर प्रदर्शन केलं त्याच प्रकारे आपल्याला कायम एकत्रित राहून एकजुटीने संघटित होऊन हे आपल्याला करायचं आहे। म्हणून सगळ्यांनी एकदा जोरदार घोषणा द्यायच्या आहेत। सियावर प्रभू रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे, जय श्री राम, जय श्री राम। धन्यवाद अतुल जी।
बराचसा इतिहास आपल्या कोणालाही माहिती नव्हता. मला असं वाटतं पुष्कळ माहिती कळाली आपल्याला. आणि हा जो संघर्ष जो आपल्या डोळ्यासमोर आलेला आहे, त्यामुळे 22 तारखेला उत्सव निर्माण करण्याला अजून उत्साह संचारेल. आणि सगळ्यांना विनंती आहे की आपण 22 तारखेला सगळ्यांनी एकत्र याच मंदिरामध्ये येऊन अशाच पद्धतीने ह्याच्याही पेक्षा जोरात उत्सव साजरा करून प्रभू रामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठा मंदिरामध्ये जे होणार आहे तो सोहळा आपण इथेच साजरा करूया. आता इथून पुढे मी एक एक करून इथे कलशाला दर्शन घ्यायची सगळ्यांना विनंती करतोय. रांगेत या आणि प्रसादाची व्यवस्था पण तिथेच आहे. कलशाचं दर्शन घेऊन प्रसाद घेऊन जाऊ शकता. अजून काही ताई तुम्हाला एक मिनिट, ताई तुम्हाला काही सांगायचं आहे?